सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज मी तुम्हाला द वेटिंग फॉर विजा डॉक्टर साहेब आंबेडकर लिखित या पुस्तकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही जातीचे चटके भेटले त्यातील बाबासाहेबांनी याच्यामध्ये मांडणी केलेली आहे व आपले विचार मांडले आहेत। त्यातील एक प्रसंग असा आहे की बडोद्यातील प्रसंग लिहिताना डॉक्टर साहेब आंबेडकर लिहितात की ज्यावेळेस मी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातो त्यावेळेस मला बडोद्याचे महाराज शिष्यवृत्ती देतात व शिष्यवृत्ती ही 3 वर्षाची असते, परंतु ही शिष्यवृत्ती 3 वर्षाचं संपल्यानंतर मला पुन्हा बडोद्याला येऊन 10 वर्ष त्यांच्या संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल। 1917 साली डॉक्टर साहेब आंबेडकर पुन्हा भारतात येतात व भारतात आल्यानंतर 12 सप्टेंबर 1917 रोजी बडोद्याच्या महाराजाच्या संस्थानामध्ये नोकरीला लागतात। परंतु तिथं नोकरीला लागण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी राहण्यासाठी घर देत नाही, कोणी हॉटेलमध्ये त्यांना जागा देत नाही। त्यावेळी डॉक्टर साहेब आंबेडकर आपलं एक पारशी म्हणून नाव धारण करतात, एदोलजी सरोजी असे नाव ते धारण करतात व ते धारण नाव करून एका पारशीच्या धर्मशाळेमध्ये राहतात। डॉक्टर साहेब आंबेडकर तब्बल 10 दिवस तिथे राहतात, परंतु 11व्या दिवशी तेथील पारशांना कळते की हा व्यक्ती कदाचित महार असावा, कारण की त्या दिवशी अशी चमचून लागते की कोणीतरी उच्च शिक्षित महार हा बडोद्याला संस्थानामध्ये नोकरीसाठी येणार असावा व हा तोच आहे। म्हणून तेथील पारशी लोक हे मोठमोठे दांड्या काट्या घेऊन डॉक्टर साहेब आंबेडकरला मारायला येतात, परंतु डॉक्टर साहेब आंबेडकर घाबरत नाही। डॉक्टर साहेब आंबेडकरला ते विचारतात, तुम्ही कोण आहे? तर डॉक्टर साहेब आंबेडकर सांगतात, मी हिंदू आहे। तरी त्यांना तो विश्वास बसत नाही। त्यावेळी पुन्हा डॉक्टर साहेब त्यांना कळतं की हा महाराज आहे। मग डॉक्टर साहेब आंबेडकर त्यांना बोलतात की हो मी महाराज आहे, परंतु तुम्ही मला 8 तासाची मुदत द्या, जेणेकरून मला दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागेल। डॉक्टर साहेब आंबेडकर दिवसभर दुसऱ्या ठिकाणी करतात, पण बाबासाहेबाला कुठेही घर मिळत नाही। त्यावेळेस बडोद्यातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक बाग आहे, त्या बागेमध्ये एक वटवृक्ष आहे। त्या वटवृक्षाखाली बाबासाहेब बसतात व डॉक्टर साहेब अश्रू डोळ्यातून निघतात, पोटामध्ये अन्नाचा एकही कण नसतो, दिवसभर फिरून कुठेही घर मिळत नाही। त्यावेळेस त्या वटवृक्षाखाली बसून डॉक्टर आंबेडकर एक संकल्प करतात। तो संकल्प असा करतात की जर मी एवढा उच्च शिक्षित असून सुद्धा मला इथं राहण्याची सोय नाही, माझ्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर माझा समाज हा गरीब अनाडी आहे व याच्यावरती कित्येक वर्षापासून किती अन्याय व अत्याचार झाले असतील, तर मी हा अन्याय अत्याचार सहन आता करणार नाही व समानतेचा अधिकार आणणार। व डॉक्टर साहेब आंबेडकर तिथंच संकल्प करतात की येथील जो समाज आहे, या समाजाला दलित समाज आहे, या समाजाला मी समानतेचा अधिकार देणार व यांना शिक्षणाची सोय करून देणार। अशा प्रकारे डॉक्टर साहेब आंबेडकर त्या खालती बसून संकल्प करतात व हा संकल्प दिन म्हणजे 22 सप्टेंबर 1917 रोजी आहे। अशा प्रकारे त्या बागेचं नाव बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर संकल्प उद्यान म्हणून तिथे ठेवण्यात आलेले आहे। अशा थोर माझ्या त्यागमूर्ती डॉक्टर साहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। जय भीम, नमो बुद्धाय।